नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अन्नपूर्णा आता आजीने जे व्रत पूर्ण केलेलं आहे, आता घरामधील सगळं काही पाणीही संपलेलं असतं आणि त्यामुळे कामिनीने मात्र मुद्दाम सगळे काही आता हे टाकीतील पाणी उपसून आता त्या नोकराला सर्व काही पाणी हे संपवायला सांगितलेलं असतं। आणि शेवटी अन्नपूर्णा आजी बाहेरून चौकातून पाणी आणत असते आणि चौकातून पाणी आणून आपलं व्रत पूर्ण करत असते महादेवाच्या पिंडीवर घालून। तेव्हा ही अन्नपूर्णा आजी आता त्या नोकराला तेलाच्या बॉटल आणायला सांगते। अन्नपूर्णा आजी जेथून चौकातून पाणी आणत आहे तर त्या अन्नपूर्णा आजीच्या पायाखाली तेथे त्या जागेवर तेल सांडायला सांगते, जेणेकरून अन्नपूर्णा आजीचा पाय घसरेल आणि चक्कर येऊन ती खाली पडेल आणि अजून एका मात्र मला पांगुळ गाड्याची व्यवस्था करावी लागेल। आजोबा हे सर्व पाहत असतात। आजोबांना मात्र खूपच राग येतो, कारण आता आजोबासारखी अवस्था ह्या अन्नपूर्णाची तिला करायची आहे। तेव्हा मात्र आता राजांनी तिच्या जे पायाखाली म्हणजे ती जेथून येणार आहे तर त्यामध्ये आता पायघडे आतरलेले असतात आणि तो म्हणतो की आई, यावरून तरी तुम्हाला बोलू नकोस, एवढं तर मी करू शकतो तुझ्यासाठी। तेव्हा अन्नपूर्णा आजी खुश होत आता त्या पायघड्यावरून ते पाण्याची कळसी घेऊन येत असते। राजन म्हणतो की आई, आता बास कर ना, अगं 10 कळशा तुझ्या वाहून झालेले आहेत, काही उरलेलं व्रत आहे तर ते उद्या पूर्ण कर। अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे, हे व्रत असं थांबत नसतं, असून दे, बहुतेक देवच माझी परीक्षा बघत आहे, त्यामुळे मला मात्र देवाच्या परीक्षेला सामोरं जावंच लागेल। कामिनी हे सर्व पाहत असते। शेवटी अन्नपूर्णा आजी मात्र महादेवाच्या पिंडीवर पाणी घालत असते। इकडे आजोबांच्या जीवाची तळमळ सुरू असते। आता कामिनीचा खूपच जळफाट होतो। कामिनी वैतागत बाबांच्या जवळ येते आणि म्हणते की अधिक मास आणि अधिक त्रास असं म्हणतात, कारण मला त्रास होतोय, कळलं ना, कारण कामिनीचा प्लॅन हा फ्लॉप झालेला आहे। राजन मध्ये पडला नाही तर ती म्हातारी अशी आडवी पडली असती, डायरेक्ट बेडवर उठलीच नसती। तेव्हा आजोबांना राग येत असतो, पण त्यांना बोलता येत नाही। ते आजोबांकडे पाहते आणि म्हणते की आज मात्र मी हे काय पाहते, घरातील म्हाताऱ्यांना असं हत्तीचं बळ कुठून आलं बहुतेक। ती सुद्धा आता इतकं खास खळग्यातून जाते, कळशा उचलते, पण तरी सुद्धा व्रत करताना मात्र काही तिने हार मानलेली नाही। तू सुद्धा तेच सुरू आहे, तुझा सुद्धा स्वतःच्या हाताने प्रयत्न सुरू आहे, हातावर पायावर असं स्वतःचा उभं राहण्याचा प्रयत्न तुझा सुरू आहे। आणि काय तुला काय वाटतं, हे सगळे वहिनीच्या व्रताचे परिणाम आहे असं वाटतं, आणि तू सुद्धा असं स्वतःच्या पायावर काही उभं राहणार नाही, कारण तुझी जी अवस्था आहे ना, मी केलेली आहे आणि कधी तुला बरं न होण्यासाठी केलेली आहे, कळलं ना तुला आता सर्व। आणि जर तरी सुद्धा तू यातून बरा झाला, शब्द आहे माझा की तोंडाला काळा फासून फिरेल, असं होणार नाही, मोजत बस 40 41 म्हणून आता ह्या अन्नपूर्णा आजीच्या प्रदक्षिणा आहेत तर त्या मोजत असते। त्यानंतर आता इकडे ऋषी मात्र चहा घेऊन येतो आणि कमळीला म्हणतो की चहा घे, बंड्याने बनवलेला आहे। तेव्हा कमळी नाराज असते, कमळी म्हणते की मला नकोय। ऋषी म्हणतो की चहाला नाही म्हणायचं नसतं, चहाला राग येतोय। आता ऋषी मुद्दा म्हणतो की बंड्याने आज चहा चांगला बनवलेला नाही, तू घेऊ नकोस। तेव्हा कमळी एक चहाचा घोट घेते आणि म्हणते की अहो, चांगला बनवलेला आहे सर, तुम्ही असं का बोलतात, बंड्याने खरंच चांगला चहा बनवलेला आहे आणि खरंच तो चहा चांगला बनवतो। तेव्हा आता ऋषी म्हणतो की बंड्याचा मला आवडला नाही म्हणून तो चहा चांगला बनवत नाही असं होत नाही याचा अर्थ। आणि हे बघ, तुझं स्वप्न मात्र आता हे त्याला आवडलं नाही म्हणून तुझं स्वप्नच पूर्ण होणार नाही असं तुला वाटतं का? बघ कमळी, आजची ही कॉम्पिटिशन तू जिंकू शकली नाही, पण आयुष्यामध्ये तुला अशा अनेक काही संधी मिळतील तेव्हा तू जिंकशील ना। तेव्हा आता कमळी म्हणते की सर, मी स्पर्धा नाही जिंकली याचं मला खरंच वाईट वाटलेलं नाही, मी माझी इतकी महत्त्वाची गोष्ट सगळ्यांच्या समोर मांडली आणि त्यांनी त्याकडे लक्ष न देता दखल घेतली नाही याचं मला वाईट वाटलं। ती महत्त्वाचा विषय आहे, अन्न वस्त्र निवारा, शिक्षण ही सुद्धा अत्यावश्यक गोष्ट आहे आणि शिक्षण मात्र आता सगळ्यांना मिळायला हवं, ते पण गरीब मुलांना मोफत। त्या मुलांची तशी परिस्थिती नाही हो सर, आणि या सगळ्यामध्ये त्यांना त्यांचं प्रॉफिट बघायचं आहे। त्यावरती आता ऋषी म्हणतो की त्यांच्या मते ते अगदी म्हणजे प्रॉफिट बघणं हे गरजेचं आहे, कारण शेवटी त्यांना बिझनेस करायचा आहे कमळी, पण तुझं स्वप्न चुकीचं आहे असं नाही, या ना त्या मार्गामुळे तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल। तेव्हा मात्र आता अनिका आता रागिणीला म्हणते की मॉम बघ ना, अगं ती लुझर कमळी त्याच्याशी इतकी म्हणजे वागते असं, तरी सुद्धा त्याला का पटत असेल ते, आणि तरी सुद्धा तू तिच्याशीच बोलतोय, तिच्याशी बरोबरच राहतोय, तरी इतकी लुझर त्याला का पटत असेल तेच मला नाही कळत। तेव्हा नयनतारा, रोहित हे सगळेजण तेथे आहे आणि अनिका मात्र कमळीबद्दल हे वाईट साईड बोलते, परंतु ऋषीच्या बद्दल आता नयनताराच्या मनामध्ये आणखीन काही खूप भरवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे। आणि मला तर असं वाटतं की नक्की ही कावचप आहे तर ती ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी जादू असं काहीतरी ऋषीवर करत आहे। रागिणी म्हणते की अगं गप,
काही पण नको बोलू, असं काही नसतं. अनिका म्हणते की अगं मला माहिती आहे ती नक्कीच हेच काहीतरी करते, कारण ऋषी कायम तिच्या मागे पुढे असतो, कायम काही ना काही ती हेच करत असते. तिची मॉम आहे ना, तर तिच्या मॉमने मात्र तिच्या डॅड बद्दल तिला काही सांगितलेलंच नाही, त्यामुळे ती फक्त तिच्या नावापुढे तिच्या मॉमचंच नाव लावते, डॅडचं काही नाव लावतच नाही. मला तर असं वाटतं की तिचं एज्युकेशन मात्र आता हे काहीतरी वेगळेच आहे, एज्युकेशन नाही असंच वाटतं, त्यामुळेच ती ऋषीला मात्र मॅनिप्युलेट करते. तेव्हा आता रागिनी म्हणते की हे बघ, ती कमळी आहे ना ती फार हुशार आहे, निदान ती अभ्यास तरी करते. आणि का म्हणते की अगं इतके दिवस ऋष होता म्हणून तिला इतके चांगले मार्क मिळत होते, पण आता बघ आता ऋषी नाही, तिला मात्र आता हे मार्क्स नाही मिळू शकत. तेवढ्यात नयनतारा मात्र अनिकाच्या जवळ येते आणि म्हणते की अनिका, तू आता जे काही ऋषीबद्दल बोलते ना तसं काही नाही, लक्षात ठेव, ऋषी कधीही मार्क्स मॅनिप्युलेट करू शकत नाही. त्यावरती अनिका म्हणते की आंटी हे बघा, मला सुद्धा तेच वाटतं, कारण ऋषी अगोदर कधीही असा नव्हता, हे सर्व करायचा नव्हता, परंतु कमळी आल्यापासून मात्र तो हे सर्व करतोय. त्या कमळीने मात्र त्याच्यावर मॅजिक म्हणजे जादू केली आहे. आणि तुम्हाला हे बिलीव्ह नाही होत का, नाही कळत का? ओके ठीक आहे, तुम्ही रिझल्टच्या दिवशी या, तेव्हा बघा की तुम्ही कमळी पास होते की नाही, बघतच राहा. आणि जर ती पास झाली तर ते काय म्हणतात ना, सँडल मात्र मी वर घेऊन चालेल ते करेल. त्यावरती आता नयनतारा म्हणते की जर तू म्हणते तसं नाही झालं, तुला मात्र तेच करावं लागेल. तेव्हा आता अनिका म्हणते की ठीक आहे, मी तुमचं चॅलेंज स्वीकारते. नयनतारा मनात म्हणते की जर कमळी तू माझ्या ऋषीपासून मला तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. त्यानंतर इकडे ऋषी विचारात पडतो, तर कमळी विचारते की सर काय झालं. ऋषी म्हणतो की काही नाही. कमळी पुन्हा विचारते की ऋषी सर प्लीज अहो सांगा काय झालेलं आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की आम्हाला टेंडर मिळणार होतं ते मिस आउट झालं. कमळी आता ऋषीला म्हणते की सर तुम्हाला एक टेंडर नाही मिळालं तर दुसरं मिळू शकतं. त्यावरती आता ऋषी म्हणतो की माझ्या चुकीमुळे, कारण मी प्रेझेंटेशन मध्ये कुठेतरी कमी पडलो, चूक झाली, त्यामुळे माझ्यामुळे हे सर्व घडाले. तेव्हा आता कमळी म्हणते की अहो सर तुम्ही सुद्धा यामध्ये नवीन आहात, हे सर्व तुम्ही नवीन शिकतात, मग चुका करूनच माणूस पुढे जात असतो. आपण नेहमी म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि ठीक आहे, इतकं वाईट वाटून घेऊ नका, घ्या आता चहा घ्या. तेव्हा आता ऋषी म्हणतो की मला नकोय चहा. कमळी म्हणते की अहो सर बंड्याला राग येईल, घ्या ना तुम्ही चहा. तेव्हा ऋषी हसतो आणि चहा घेतोय. आणि आता ऋषी म्हणतो की हे बघ अगं मी तुला मगाशी हेच समजावत होतो. आणि तेवढ्यात तेथे बंड्या आणि निंगी येतात आणि सगळे आता कॉलेजचे मित्र मैत्रिणी सुद्धा येतात. बंड्या म्हणतो की वा वा ऋषी भाऊजी, खरंच क्या बात आहे. निंगी म्हणते की हो ना, एकच नंबर आयडिया केली ऋषी भाऊजी तुम्ही, कसा कमळीचा तुम्ही सुवास केला. तेव्हा आता कमळी म्हणते की म्हणजे टेंडर. तर ऋषी म्हणतो की बंड्याकडे हात करत, यानेच माझ्याकडून काढून घेतलं. कमळी आता उठते आणि रागवते आणि म्हणते की माझा सुवास करतात. काय ग निंगी, तुला खूपच माझ्याबद्दल मस्ती सुचते, म्हणून ती निंगीला मारायला धावते. निंगी आता ऋषीच्या मागे लपते आणि कमळी धावत असते. तेव्हा आता ऋषी कमळीला धरतो आणि म्हणतो की एक मिनिट, अगो प्लॅन माझा होता. कमळी म्हणते की नाही अहो थांबा, आता नको तू निंगीच्या मागे लागू, झालं बास बास. आणि तेव्हा आता इकडे सरोजचं मात्र व्रत सुरू असतं. हातामध्ये दिवा घेऊन बेलाचं पान आणायचं आणि ते पिंडीवर व्हायचं. आता इकडे अन्नपूर्णा आजींचं सुद्धा तेच सुरू असतं. तेवढ्यात एका झाडाच्या फांदीवरून सरोजचा पाय घसरून ती पडणार, पण तरी सुद्धा स्वतःला सावरते आणि तो पेटता दिवा काही ती विझून देत नसते. आणि ती मात्र आता ते बेलाचं पान महादेवाला वाहते आणि तेथे आता तिचा आणि राजांच्या लग्नाचा फोटो ठेवते आणि म्हणते की हे बघ यांना सुखी ठेव, यांच्या घरावर जे काही संकट आलेले आहे त्या सगळ्यातून आता सगळं काही दूर कर. त्यानंतर इकडे अन्नपूर्णा आजीचं सुद्धा व्रत सुरू असतं आणि कामिनी मात्र ते बघून हसत असते. तर इकडे आता सगळेजण मस्त गप्पा करत आहेत. ऋषी, कमळी आणि सगळेजण मित्रमैत्रिणी एकत्र आहेत. ऋषी आणि कमळी बाकावर बसलेले आहेत. तेवढ्यात तिथे नयनतारा येते. ऋषी आणि कमळी लगेच उठून उभे राहतात. नयनतारा आता कमळीला म्हणते की नाईस स्पीच, तसंही तू भाषण चांगलंच देते. तेव्हा आता ऋषी रागानेच म्हणतो की आई ते फक्त स्पीच नव्हतं, तिचं स्वप्न सत्यात उतरवत होती. तेव्हा नयनतारा म्हणते की हो ऑफकोर्स. हे बघ ऋषी बाहेर गाडीमध्ये फाईल आहे, प्लीज ती घेऊन ये. तर ऋषी मात्र आणण्यासाठी गेलेला आहे आणि नयनतारेने मुद्दाम त्याला पाठवलेला आहे. बाकीचे मित्र मैत्रिणी सुद्धा आता काहीतरी तयारी करायची आहे म्हणून तेथून निघून जातात. निंगी आणि प्राजक्ता सुद्धा. आता कमळी आणि नयनतारा एकटेच असतात एकमेकींच्या समोर उभ्या. तेव्हा आता प्राजक्ता ही निंगीच्या हाताला धरून तिला घेऊन जात असते, पण निंगी म्हणते की नाही प्राजक्ता थांब, कमळी तिकडे एकटी आहे, मला तिची काळजी वाटते. तेव्हा नयनतारा कमळीच्या जवळ येते आणि म्हणते की काय कमळे, काय चाललं तुझं, एक्झॅक्टली तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे
तेव्हा निंगी आणि प्राजक्ता हे सर्व पाहत असतात, ऐकत असतात. कमळी म्हणते की हे बघा मॅडम, तुम्ही काय आणि कशाबद्दल बोलतात हेच मला कळेनासे झालेले आहे. त्यावरती नयनतारा म्हणते की अगं असं कसं, तुला चांगलंच कळत असेल की मी नक्की काय बोलत आहे. आणि हे बघ कमळी कसं आहे, मला तुझं मात्र जे प्रेझेंटेशन आहे, ते आयडिया आहे, स्पीच आहे, ते सगळं काही आवडलं. परंतु तुला माहिती आहे की रोहित नक्की काय म्हटला, ते इन्व्हेस्टरला मात्र आता ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं. मग आता तुझं म्हणणं काय आहे ते मला सांग. जे तुला आता ऋषीच्या असं मागे पुढे करून त्याला कन्व्हिन्स करायचं आहे का. तेव्हा आता कमळी म्हणते की अहो मॅडम, तुम्ही काय बोलतात नक्की, माझ्या डोक्यात सुद्धा असे काही विचार आलेले नाहीत. तेव्हा आता नयनतारा म्हणते की मला एक गोष्ट सांग, तू पूर्वीपासून अशीच आहे की येथे आल्यानंतर तुला हे वारं लागलेलं आहे आणि तुला हे स्वप्न असं एखादं कुबेर गाठून म्हणजे गाठायचं आहे आणि हे पूर्ण करायचं आहे का. तेव्हा लगेच आता कमळी म्हणते की एक मिनिट मॅम, तुम्ही हे सर्व का बोलतात आणि नक्की काय बोलतात. तेव्हा आता नयनतारा म्हणते की काय झालं कमळी, अगं तुला हे सर्व करायचं नाही, मग इतका राग तुला का आला. हे बघ आता मात्र तुझं प्रेझेंटेशन आहे तर ते सिलेक्ट झालेलं नाही. मला म्हणजे तुझ्याकडे चांगल्या चांगल्या कल्पना आहे, सगळं काही तू चांगलं आता हँडल करू शकते. हे बघ तू लोकांना कन्व्हिन्स करू शकते, सगळं काही तुझं स्पीच सगळ्यांना समजावून सांगू शकतेस, परंतु इतकं करून काही होत नसतं, एवढं लक्षात ठेव. त्यासाठी मात्र तुला परीक्षेमध्ये पास व्हावं लागेल आणि मला नाही वाटत की तू परीक्षेत पास होशील म्हणून, त्यामुळे तू आता ह्या परीक्षेमध्ये फेल होणार आहे. तर तेव्हा कमळी म्हणते की हे बघा मॅडम, तुम्ही सगळं काही चुकीचं बोलतात. माझं प्रोजेक्ट येथे रिजेक्ट झालं, मग याचा अर्थ असं नाही की मी माझं स्वप्न पूर्ण करणार नाही म्हणून. हे बघा मी माझं स्वप्न पूर्ण करणार आणि आता सगळं काही होणार आहे, ते सगळं काही मी करणार आणि सगळं काही होणार म्हणजे होणारच. नुसतं पास नाही होणार तर मी ते स्टॉप करून सुद्धा दाखवणार आहे, ते पण फास्टमध्ये. अनिका आणि रागिनी मात्र हे दोघी ऐकत असतात आणि त्या दोघी मात्र ऐकून आता ही अनिका ह्या कमळीचं सोंग आणत असते. तेव्हा नयनतारा म्हणते की एझिली आणि खरंच कमळी खूपच छान. आणि हे बघ कमळी, तू जर पास झाली तर स्वतः मात्र मी आरतीचं ताट घेईल आणि येथे उभी राहून स्वतः तुला ओवाळेल, म्हणजे तुझं औक्षण करेल, माझे शब्द आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की ठीक आहे. त्यानंतर इकडे कामिनी मात्र ही आजोबांजवळ येते आणि रागिनी आणि अनिकाचा फोन असतो. तर कामिनी म्हणत असते की माहिती आहे तुझी ती गावच्या कॉम्पिटिशन जिंकली असेल. ठीक आहे, तू मजा घेते आणि मी सुद्धा अशीच बसलेली नाही, मी सुद्धा आता एका महत्त्वाच्या कामाची मजा घेत आहे. त्या म्हातारीचं व्रत कसं पूर्ण होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेत आहे. असा त्रास मी तिला देते आणि बघूया तू व्रत कसं पूर्ण करते. हे बघ अगं, नाही ती हॉस्पिटलमध्ये उद्या दिसली तर मी माझं नाव कामिनी नाही सांगणार, कारण तिचं जगणंच मुश्किल करून टाकणार आहे. मी तिला नाही सोडणार आणि ते माझं सुद्धा व्रत आहे. त्यानंतर बाबांच्या हातामध्ये मात्र काहीतरी बदल होत असतो. जेवढ्यात जो हात कायम असा खुर्चीवर धरलेला असतो तो हात अचानक मात्र खाली असा धरला जातो. तेव्हा बाबांच्या म्हणजे आजोबांच्या हातामध्ये चमत्कार घडलेला असतो. अन्नपूर्णा आजींच्या व्रताचा हा चमत्कार आहे. कामिनीचं लक्ष जातं. कामिनी लगेच आता फोन बाजूला ठेवते आणि आजोबांजवळ येत म्हणते की हा हात खाली कसा गेला. कामिनीला हे सगळं काही बघून धक्काच बसतो. त्यानंतर इकडे ऋषी फाईल घेऊन येत असतो तर नयनतारा म्हणते की बघ ऋषी इकडे येतो आणि तू मात्र आता आपल्या दोघीत जे बोलणं झालं ते त्याला सांगशील. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत तर त्या आतापर्यंत तुझ्या सिंपतीवरच चाललेल्या आहेत. हे बघ कमळी, जरीही तुझ्यामध्ये थोडीशी जरी हिंमत असेल तर तू यातील मात्र एकही अक्षर ऋषीला नाही सांगणार. जे काही आहे ते तुझ्यात आणि माझ्यात असेल, त्यामुळे नाही, माझा विश्वासच बसत नाही की. तर कमळी म्हणते की हे बघा ऋषी सर माझे मित्र आहेत, तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मी नाही येऊ शकत. नयनतारा म्हणते की न आलेलीच बरी राहील, बघूयात तू किती हिंमत ठेवते. त्यानंतर कामिनी इकडे आजोबांना म्हणते की काय रे थेरड्या, काय चाललं तुझं, वाटेल तसं प्रयत्न करू नकोस, कळले ना तुला सर्व, नाहीतर मी काय करेल हे नाही सांगता येणार. कसंही का असेल पांगुळ गाडा तुला त्यावर ठेवलं, जिवंत तर ठेवलंच ना. आणि जो काही तू उठण्याचा प्रयत्न करतोय आणि मनात जर तुझ्या त्याचा प्रयत्न करत असतील, ती सुद्धा काय करेल की राम नाम सत्य हे असं करेल. आजोबा मात्र तिच्याकडे रागाने पाहत असतात. तर कामिनी म्हणते की काय रे, डोळे कोणाला मोठे करतोत, तुझे डोळेच बाहेर काढेल. तुझी ही अवस्था कोणी केलेली आहे, सर्व मी केलेलं आहे. तुझा हा असा चौरंग मी केलेला आहे, लक्षात ठेव. का आणि कसं केलेलं आहे तर तुला आठवतच असेल. त्यामुळे गप गुमान हा जो काही मांसाचा गोळा आहे तर तो असाच राहून द्यायचा, कळलं, यामध्ये बदल करायचे नाही. आणि त्या आजोबांचा हात धरून मात्र पुन्हा त्या खुर्चीवर मात्र असा आडवा ठेवते आणि तेवढ्यात मात्र तिथे सुवास येतो आणि तो म्हणतो की मॅडम, अन्नपूर्णा मॅडमची मात्र जी कळशी आहे तर ती त्या पिंडाला मात्र अर्पण करून झालेली आहे 16वी. लवकरच त्यांच्या 21 कळशा पूर्ण सुद्धा होतील. आता कामिनी सुहासला जायला सांगते आणि आजोबांना म्हणते की काय रे, आता म्हातारीचं नक्की काय झालं
काय चाललं, 2 दिवसाचं व्रत तिने एका दिवसात पूर्ण केलं. तेवढ्यात कामिनी बाहेर डोकायला येते तर राजन तिथे उभा असतो. कामिनी आता स्वतःला मनात म्हणते की बाद झालं, आता किती काही झालं तरी सुद्धा मी आता तिला पिंडीवर पाणी नाही अर्पण करून देणार. अन्नपूर्णा आजी पाणी आणायला गेलेली असते तेव्हा आता कामिनी मात्र ही आपल्या नोकरांना फोन करते आणि काहीतरी मुद्दाम प्लॅन करून आता अन्नपूर्णा आजींना पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिने फोन केलेला आहे. तेव्हा हे दोघे नोकर मात्र काहीतरी तेथे विघ्न आणतात आणि राजन मात्र त्यावेळेस फोनवर बोलत आहे. कामिनी त्यांना दोघांनाही खुणवत आहे की काय करायचं आहे ते. दोघांनीही आपापले मोबाईल मात्र धरून अन्नपूर्णा आजीच्या चेहऱ्यावर ते चमकत आहे जेणेकरून अन्नपूर्णा आजीला चक्कर येईल आणि ती खाली पडेल. त्यानंतर आता ह्या सुवास आणि तो दुसरा नोकर आहे त्यांनी मात्र हातामध्ये आरशाच्या काचा आणलेल्या असतात आणि तो आरसा मात्र अन्नपूर्णा आजींच्या डोळ्यावर त्यांनी चमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व काही बघून कामिनी हसत आहे आणि तेवढ्यात अन्नपूर्णा आजीला चक्कर येते, हातातील कळसी खाली पडते. तेवढ्यात राजाने हे सर्व पाहतोय आणि धावतच आई करत तो आईजवळ येतोय. काय झालं, डोळे उघड ना, म्हणून तो लगेच पार्वतींना आवाज देतो. पार्वती लवकरात लवकर खाली या. राजन मात्र आईसाठी रडत असतो तर कामिनी हसत आहे. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.